नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने इथल्या प्राथमिक शाळांना आज सुट्टी जाहीर केली। तसेच जिल्ह्यातील गडकिल्ले आणि पर्यटन स्थळांवर पर्यटकांना जाण्यास बंदी असणार आहे। आजपासून त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी खुलं असलं तरीही सप्तशृंगी देवीचं मंदिर 9 जुलैपर्यंत भाविकांसाठी बंदच राहणार आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे जोडले गेलेले आहेत। अभिजित, नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। काल तितकासा पाऊस झाला नाही, मात्र आज परिस्थिती काय आहे? काल जरी रेड अलर्ट नाशिकला देण्यात आलेला होता, मात्र रात्रीपासून नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे। परिणामी नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आलेला आहे। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या वरपर्यंत पुराचं पाणी पोहोचलेलं आहे। सोबतच जिल्ह्यामध्ये देखील अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या काही धरणांमधून सकाळी 9 वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग देखील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलेले आहे। धन्यवाद अभिजित, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय गोदावरी नदीला पूर आलेला आहे। हा रामकुंड भागातला संपूर्ण परिसर आहे। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत आलेलं पाणी आपण पाहतोय। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं आहे, याचा अर्थ गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये बरीचशी वाढ झालेली आहे आणि पूरपरिस्थिती अतिशय गंभीर यापेक्षाही होऊ शकते जर असाच पाऊस सुरू राहिला तर।